काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हे मी आपल्यासाठी वेगवेगळ्या कविता घेऊन येत असते काही. तर आता मी आपल्या समोर मी वगैरे ह्या वैभव जोशींच्या कविता संग्रहातली एक कविता सादर करते, जिचं नाव आहे नश्वर. माझा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. आभास कोणा परक्याचा प्रतिबिंब होऊन भेटे, हा कोण म्हणावे माझा चितकाचा परिचय. का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते, स्वप्नांचा आणि सत्याचा अगदीच समन्वय नाही. ही कमाल झाली आता माणूस घाणा होण्याची, माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही. विरहाची वर्षे सरली ते मिलन दूर ना, विरहाची वर्षे सरली ते मिलन दूर ना, आता मृत्यूला खात्री आहे, मजलाही संशय नाही. एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, असणेही नश्वर येथे, असणेही असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही. तर या कवितेत कवी म्हणतात की आपल्या आयुष्याचा आशय किंवा आपल्या इथे असण्याचं प्रयोजन आपल्याला कायम कळलेलं असतं असंच नाहीये. आपण जिवंत असतो म्हणजे जगत असतो असं आपण म्हणतो, पण हा आपला तर्कच असतो. कारण आपण खऱ्या अर्थाने जगतो ते उत्कट आनंदाचे क्षण किंवा उत्कट दुःखाचे क्षण ही फार कमी आहे. त्यामुळे जगतो हा तर्क आहे, पण आलेला प्रत्यय नाहीये असं कवी म्हणतात. जेव्हा प्रतिबिंबात ते पाहतात तेव्हा कोण्या परक्याचा आभास त्यांना दिसतो. त्या व्यक्तीशी आपला परिचय नसल्याचं त्यांना जाणवतं. हा बालपणातले विचार आपले म्हणून किंवा आपल्या सुप्त मनात असलेले विचार आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे हे माझेच विचार आहेत. ह्या गोष्टीचा कधी मी विचार केला नव्हता किंवा नव्याने आलेल्या त्या विचारांविषयी आपल्याला आश्चर्य वाटतं की मी असाही विचार करू शकतो किंवा शकते. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला नेहमीच स्वतः सुद्धा परिचित आहोत असं कायम जाणवत असते स्वतःला. तर हेच कवींनी इथे व्यक्त केलंय. त्यानंतर ते म्हणतात का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होत. उजाडणं म्हणजे स्वतःची मुळात समज येणे किंवा घडणाऱ्या घटनांची उमस पडणे, हे ज्या वेळेला घडायला लागतं त्यावेळेला उजाडणं असं म्हणायला हवं. त्या उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते, स्वप्नांचा आणि सत्याचा अगदीच समन्वय नाही. ह्या ओळी वाचताना मला तमाशा मूवी मधला तो रिक्षा ड्रायव्हर आणि त्या नायकाचा जो काय संवाद झाला होता तो आठवतो. की स्वप्नात त्याला गाणी म्हणायची होती, म्युझिशियन व्हायचं. तसंच स्वप्नात बालपणी म्हणा किंवा कुठल्याही स्वप्नात म्हणा आपल्याला कधी मूवीचा हिरो हिरोईन व्हायचं असतं, कधी गायक व्हायचं असतं, कधी आणि काही व्हायचं असतं आणि आपण जे प्रत्यक्षात करतो ते मात्र त्याच्यापासून मैलोन मैल लांबचं असतं. त्यामुळे सत्याचा आणि स्वप्नांचा तितकासा समन्वय आपल्याला झालेला दिसत नाही. आणि आता ही माणूसपणा होण्याची कमाल आहे, कारण माझ्या हृदयात मलाच आश्रय उरलेला नाही. कारण आपण इतरांचा इतका विचार करतो. प्रत्येक आपली कृती ही व्यवहारही असते आणि त्यामुळे आपण स्वतःचाच विचार करणं कुठेतरी विसरून जातो किंवा स्वतःलाच गृहीत धरायला लागतो. आणि म्हणूनच कवीने म्हटलंय की माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही. माझ्या हृदयात मला सुद्धा आता आश्रय उरलेला नाहीये. इतका मी माणूस घाण लोकांना वाटू लागली आहे किंवा परका वाटू लागली. मी स्वतःलाच स्वतः उपरा वाटू लागले असं त्यांना म्हणायचं. विरहाची वर्षे सरली ते मिलन दूर ना. आता आयुष्यात एवढी वर्ष जगल्यानंतर परमेश्वरापासूनची विरहाची वर्ष संपायला लागली आहेत, हळूहळू ती सरत आली आहे. आता ते मिलन म्हणजे परमेश्वराशी माझं मिलन दूर नाही असं कवी म्हणतात. आणि ह्या गोष्टीची मृत्यूला तर खात्री आहे आणि मलाही त्याविषयी त्याच गोष्टीमुळे संशय नाही, कारण मृत्यूला या गोष्टीची खात्री आहे की मी कधी ना कधी याच्या आयुष्यात येणार आणि त्यामुळे मलाही मी नश्वर असल्याचा संशय नाहीये, मी नश्वर आहे याची खात्री आहे. पण एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती. हिंदू धर्म हा पुनर्जन्म मानतो, त्यामुळे एका जन्माच्या पाठी एक जन्म गेल्यानंतर दुसऱ्या जन्माची धास्ती, पुढचा जन्म नेमका कसा काय मिळेल
ही भासती. कारण असणेही नश्वर आहे इथे. इथे असणं नश्वर आहे. हे शरीर कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. पण नसणेही अक्षय नाही. नसलेल्या व्यक्तीला दुसऱ्या शरीरात जन्म मिळणार आहे आणि तिला दुसरी योनी भोगायची आहे. त्यामुळे तुमचं नसणं सुद्धा अक्षय नाही, असं नश्वर या कवितेत कवी म्हणत असतात. तर आपल्याला हे सादरीकरण कसं वाटलं, मी दिलेलं स्पष्टीकरण कसं वाटलं, हे नक्की मला सांगा. एक कविता माझी मी इथे वाचण्याचा प्रयत्न करते, जिचं नाव आहे तंद्री. आकाशा निरर्थक वाटते मला माझेच असून, वरवरचा वाटतो संवाद वाद माझा मलाच. वरवरचा वाटतो संवाद वादही माझा मलाच. आकाशा सुखावतो लाडलेला एकांत मनाला. आकाशा सुखावतो लाडलेला एकांत मनाला. एकटीच भटकते स्वतःच्या विचारांच्या राणी. एकटीच भटकते स्वतःच्या विचारांच्या राणी. कधी काळच्या आठवणींच्या खुणा पाणवतात. माझ्याही नकळत सापडतात. माझ्याही नकळत सापडतात कैक रत्ने जुनी. तल्लीन होऊन रमते मन या तरल स्थितीतून. तल्लीन होऊन रमते मन या तरल स्थितीतून. स्वप्नाळू डोळ्यात लकाकी येते त्याने सुखाची. स्वप्नाळू डोळ्यात लकाकी येते त्याने सुखाची. थकून भागून थकून बघून जाते भटकून मन, तेव्हा परतते माझ्यापाशी. थकून भागून जाते भटकून मन, तेव्हा परतते माझ्यापाशी. देते मला ऊर्जा नव्याने जीवना सामोरे जाणे. देते मला ऊर्जा नव्याने जीवना सामोरे जाण्याची. ही तंद्री आहे मैत्रीण माझी सतत खुणावे मला. ही तंद्री आहे मैत्रीण माझी सतत खुणावे मला. नवे रूप दाखवते जे अनोळखी माझे मला. नवे रूप दाखवते जे अनोळखी माझे मला. अशी ही कविता आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा. याबरोबर काही इतर कविता, इतर कवींच्या कविता आणि माझ्या कविता अशा समोर घेऊन आपल्या या चॅनलवर नक्की भेटेन. काव्य जान्हवी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, प्लीज कमेंट करा. तर कसं वाटतंय, कसे वाटतायत माझे हे प्रयत्न, नक्की कळू दे. पुन्हा भेटूच आपल्या या काव्य जान्हवी चॅनलवर. धन्यवाद.